खाली सायली, नीलम, कायनात आणि वेदिका त्यांच्या यूट्यूब चॅनलसाठी नवीन स्क्रिप्ट तयार करत होत्या. दोन्ही बेबी त्यांच्या आजीजवळ आराम करत होते. सध्या घरात इतका आवाज येत होता की एकमेकांचा आवाज ऐकू येत नव्हता. श्यामराव, आदित्य आणि अक्षय तिघेही वरच्या मजल्यावर आपापल्या जागेवर बसले होते. श्यामराव त्यांच्या दारूच्या कलेक्शनकडे एकटक पाहत आदित्यशी बोलले, यार, मी गेल्यानंतर तू काही नवीन ऑर्डर केलं नाहीस. मी हे सगळं खूप वेळा प्यायलो आहे. काहीतरी नवीन ऑर्डर करायला हवं होतं. अक्षय, तू पण. तुम्ही दोघेही माझं नाव खराब करत आहात. श्यामरावने वरच्या रॅकवर ठेवलेली सर्वात महागडी आणि जुनी दारूची बाटली खाली काढली आणि 3 ग्लास भरू लागले. आदित्य आणि अक्षय डोके झुकवून शांत बसले होते. त्यांच्या मनात अजूनही काहीतरी शिल्लक होते. तू सगळं खूप छान सांभाळलं आहेस अक्षय. खरं सांगायचं तर मी तुझ्याकडून कधीच इतकी अपेक्षा केली नव्हती. कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणणं ही एक मोठी गोष्ट आहे. मीही फक्त दक्षिणेपर्यंतच विस्तार करू शकलो. पण तू काहीतरी नवीन आणि आश्चर्यकारक केलंस. अक्षय डोके झुकवून हळू आवाजात बोलला, तुझ्या अनुपस्थितीत लोकांनी तुझ्याबद्दल वाईट बोलावे असे मला वाटत नव्हते. कारण जर मी परतलो नसतो तर गुंतवणूकदारांना कंपनीकडे पाठ फिरवण्यासाठी 2 दिवस लागले नसते. आणि भाई, मी जे काही केले ते तुझ्या नावाने केले. मी फक्त स्टाफसारखं सही करायचो. निर्णय तेव्हाही तुझ्या नावाने घेतले जात होते आणि आजही. त्यानंतर त्याने पुन्हा मान झुकवली. ग्लासमध्ये बर्फ टाकत श्यामराव बोलले, आदित्य, जर गुंतवणूकदारांनी कंपनीतून ताबडतोब पैसे काढले असते तर काय झाले असते हे तुला माहीत आहे का? कंपनी बाजारात कोसळली असती. गुंतवणूकदारांशिवाय कंपनी टिकून राहण्यासाठी कंपनी अद्याप पुरेशी मजबूत स्थितीत नव्हती. अक्षयच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आदित्य म्हणाला, अगदी बरोबर. श्यामराव दोघांसोबत चेअर करत म्हणाले, पण आदित्य, आज कंपनी इतक्या मजबूत स्थितीत आहे की गुंतवणूकदारांच्या पाठिंब्यावर आपण बाजारपेठेत टिकून राहत नाही. आणि हे सर्व अक्षयमुळे शक्य झाले आहे. अक्षयने RGIला एका नवीन पातळीवर आणले आहे, नवीन उंचीवर. अक्षय श्यामरावला गप्प राहण्याचा इशारा करू लागला. आदित्य काही न बोलता हसत त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग ग्लास धरून उभा राहिला. डॅड, मला 2 महत्त्वाच्या अनाउन्समेंट करायच्या आहेत. अक्षय घाबरलेल्या डोळ्यांनी आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. कोणती अनाउन्समेंट? आदित्य ग्लास हलवत म्हणाला, डॅड, अक्षय, मी 1 वर्षांपूर्वी नीलमच्या लग्नात सायलीला वचन दिले होते की मी हळूहळू दारू पिणे बंद करेन. हळूहळू तर सोडा, मी एकदाही दारू सोडण्याचा प्रयत्न केला नाही. पण अक्षय आणि श्यामराव यांना काहीतरी समजलं होतं, पण दोघांनी ते व्यक्त करायचं नव्हतं. पण काय? आदित्यने एक हात खिशात घातला आणि पाय क्रॉस करून भिंतीला पाठ टेकवून स्टायलिशपणे उभा राहिला. पण तिने मला माझ्या वचनाची कधीच आठवण करून दिली नाही आहे. आज जेव्हा मी मृत्यूला चुकवून परत आलो आहे, आज जेव्हा एक छोटी परी माझ्या घरी आली आहे, जी भविष्यात माझ्या सवयींमधून आणि माझ्या कृतींमधून काहीतरी शिकत राहील, तेव्हा मला कधीही असे वाटणार नाही की जेव्हा ती बोलेल, जर ही घाणेरडी गोष्ट आहे मग ती तुम्ही का पिता? पण तिला कोण सांगेल की ही घाणेरडी गोष्ट आहे? श्यामराव स्वतःचा बचाव करत म्हणाले, तिच्या आईला पाहिले आहे का? सगळीने जन्मताच तिला ही सर्व शिकवले नाही याबद्दल तिचे आभार माना. ती मोठी झाल्यावर तिच्या वडिलांना दारूचे व्यसन लागलेले तिने पाहावे असे मला वाटत नाही. म्हणूनच मी ठरवले आहे की हा माझा शेवटचा ग्लास आहे. यानंतर मी पुन्हा कधीही दारूला हात लावणार नाही. श्यामरावने एका झटक्यात त्याचा ग्लास रिकामा केला आणि आदित्यकडे वळून म्हणाले, दारू पिण्यासाठी त्याला हात लावण्याची गरज नाही. फक्त माणसाला त्याची टेक्निक माहिती असणे आवश्यक आहे. तसे जर तुला हवे असेल तर मी तुझ्यासाठी स्ट्रॉ देखील आणू शकतो. तू त्यातून पिऊ शकतो. हातांनी त्याला स्पर्श करण्याची गरज नाही. डॅड, तुम्ही कसले बाप आहात? तुम्ही कसले? मी दारू सोडण्याबद्दल बोलत आहे आणि तुम्ही मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करायचा सोडून त्याऐवजी नवीन तंत्रे शिकवत आहे. श्यामराव नजर चुकवत ग्लास खाली ठेवत म्हणाले, हो, आज तुझं बाळ जन्माला आलंय म्हणून तू सोडत आहेस. उद्या जेव्हा अक्षयचं बाळ जन्माला येईल तेव्हा तो सोडेल. अशा प्रकारे मी एकटा पडेन. मग मला कोण कंपनी देईल? श्यामराव खूप गंभीर होते. अरे माझ्याकडे बघा, मी पण 2 मुलांना जन्म दिला आहे. म्हणून मी दारू पिणे बंद केले आहे का? असे नसते आदित्य. दारू दुःख दूर करण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी प्यायली जाते. आणि तू इतका मोठा दारुडा नाहीस की तुला दारू पिणे सोडावे लागेल. आदित्य आणि अक्षय एकमेकांकडे पाहून हसत होते. डॅड, मला तुम्हाला सांगायचे होते की आज माझा शेवटचा दिवस आहे आणि प्लीज मला आता इन्व्हाइट करू नका. मी वर येणार नाही.
श्यामराव उठले आणि रॅकमधून 2-3 बाटल्या काढल्या आणि आदित्यचा ग्लास भरू लागले. बरं, जर असंच असेल तर आजच मन भरून पी, तुझे पोट रिकामे राहिले नाही पाहिजे. ग्लासातून वाईन बाहेर पडू लागली आणि आदित्य, अक्षय आणि श्यामरावचे हास्य पण. बऱ्याच दिवसांनी सगळे एकमेकांसोबत मनापासून हसले. आनंदी वातावरण कोणाला आवडत नाही, पण कोणालाही माहिती नव्हते की आदित्य आज सर्वांकडून एक धडा शिकत आहे, जो सर्वांना आश्चर्यचकित करणार होता. सर्वांनी आपले ग्लास संपवताच अक्षयनेही आपला ग्लास टेबलावर ठेवला आणि आदित्यला म्हणाला, भाई, आणि दुसरी गोष्ट काय आहे? दुसरी आणि सर्वात मोठी गोष्ट. श्यामराव आणि अक्षय दोघेही आदित्यकडे आश्चर्याने पाहत होते. बोल बोल. दुसरी गोष्ट ही आहे डॅड. की आदित्य थोडा वेळ थांबला. आता सांग तर. दुसरी गोष्ट म्हणजे डॅड, मी तुम्हाला हे एल्साच्या नामकरण समारंभानंतरच सांगेन. तसे तुम्ही नामकरण समारंभाचा कार्यक्रम कधी निश्चित केला आहे? उद्याचा. मी पंडितजींशी बोललो. मी त्यांना आजच येण्यास सांगितले, पण त्यांनी मला सांगितले की काही तातडीचे काम आहे आणि मग उद्या सकाळी येण्यास सांगितले. ठीक आहे, सगळं व्यवस्थित झालं की मी तुम्हाला माझा दुसरा निर्णय सांगेन. जशी तुझी इच्छा. इतका सस्पेन्स निर्माण करून तुला काय मिळते? आदित्य चेहरा झुकवून हसला. चला खाली जाऊया, सगळे वाट पाहत असतील. श्यामरावने आदित्यचा ग्लास पुन्हा भरला आणि त्याला प्यायला इशारा केला. आदित्य हसला आणि त्याने ग्लास रिकामा केला आणि तो बॅरेकच्या बाजूला ठेवलेल्या छोट्या कचऱ्याच्या डब्यात टाकला. मग तो खाली आला. श्यामराव आणि अक्षय अजूनही वरच्या मजल्यावर बसले होते. तुला काय वाटतं अक्षय? त्याने जे काही म्हटलं ते तो गंभीरपणे म्हणाला होता की फक्त जोशाने? मला पाहून तर नाही वाटत की तो मस्करी करत होता. श्यामरावने काही न बोलता गुप्तहेर पद्धतीने होकारार्थी मान हलवली. जाऊ दे यार, मोठे आले बायको आणि मुलावाले. तू दारू पिणे थांबवू नकोस. अरे हे पण काय? डॅड, मला कन्व्हिन्स करणे थांबवा आणि खाली या. जेवणाची वेळ झाली आहे. दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. सुयश सर्वांना कायनातच्या कृत्यांबद्दल सांगून हसवत होता. कायनात अजूनही तिथेच घाबरून बसली होती. संधी साधून आदित्यने श्यामरावांसमोर विषय मांडला. तर डॅड, संपूर्ण कुटुंब आता जेवणाच्या टेबलावर उपस्थित आहे. आता तुम्ही मला सांगाल का की कायनातला आमच्या आयुष्यात आणण्याचे कारण काय होते? मला माहीत आहे की जर तुम्ही काही विचार केला असेल तर तुम्ही काहीतरी चांगला विचार केला असेल, पण काय? तेही अशा पद्धतीने. श्यामरावने त्यांच्या ताटातले जेवण संपवले. सगळे त्यांच्याकडे पाहत होते. मग रुमालाने हात पुसून ते उभे राहिले. सायली, कायनात तुला वेदिकाबद्दल जे सांगायची ते तू कधी तिला सांगितलंस का? नाही, ती काहीही बोलेल, पण मला माहीत आहे की वेदिका कशी आहे. सायली हळू आवाजात म्हणाली. आणि तू मला सांग वेदिका, तू कधी सायली किंवा अक्षयला कायनात त्यांच्याबद्दल काय म्हणते ते सांगितलेस का? नाही, कारण सायलीने जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे. आणि तुमच्यासारखेच आदित्य आणि अक्षयही कधीही एकमेकांशी बोलले नाहीत. तुमच्यातील सर्वात मोठी कमतरता म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कधीही एकमेकांना सांगितल्या नाहीत. मला जास्त माहीत नाही, पण मला जितके माहिती आहे तितके मी तुम्हाला सांगेन. आदित्यला मूल नको होते आणि उलट सायलीला मूल होण्याची काळजी होती. कम्युनिकेशन गॅप होता. दोघांनीही याबद्दल एकमेकांशी बोलले नाहीत. ही दोघांची चूक होती. आदित्यने सायलीला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले नाही आणि सायलीला आदित्यला त्याच्या संमतीशिवाय ती कुटुंब वाढवणार आहे हे सांगणे आवश्यक वाटले नाही. पहिली गोष्ट, जर दोघांनी बसून बोलले असते तर प्रकरण सोपे झाले असते. सायली आणि आदित्य यांनी मान खाली घातली होती. दुसरे, वेदिका आणि अक्षय यांना मार्केटिंग वेबसाईटची कल्पना सुचली. त्यांनी पुढाकार घेतला आणि वेबसाईट डिझाईन केली आणि ती बाजारात आणली. कंपनीलाही मोठा नफा झाला, पण दोघांनी आदित्यला याबद्दल सांगणे आवश्यक वाटले नाही. परिणामी जेव्हा आदित्यला हे कळले तेव्हा तो विचार करू लागला की कदाचित अक्षय, तुम्हाला माहिती आहे, बाकीची कहाणी सर्वांना माहिती आहे. जर तिघे बसून बोलले असते तर आदित्य नक्कीच ती वेबसाईट सुधारण्याचे काही चांगले मार्ग सांगू शकला असता. पण हे घडलं नाही का? तेच कम्युनिकेशन गॅप. आणि देवाचा चमत्कार पहा, जो धडा कायनातकडून शिकू शकला नाही तो एका अपघाताने इतक्या चांगल्या प्रकारे शिकवला गेला. आदित्यच्या अपघाताने तुम्ही सर्वांना इतके एकत्र बांधले की एकमेकांच्या मदतीशिवाय काहीही करणे अशक्य वाटले. त्या प्रतिकूल परिस्थितीत सर्वांनी आपली भूमिका उत्तम प्रकारे बजावली. त्यांना एकमेकांना शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत केली, कोणतीही तक्रार न करता. का? कारण सर्वांनी एकमेकांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या अनेक कुटुंबाकडे पाहिले तर तुम्हाला आढळेल की नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर मतभेद असतात. या मतभेदामुळे एक छोटीशी दरी निर्माण होते आणि कालांतराने ही दरी मोठी होते.
जेव्हा ही दरी निर्माण होते तेव्हा लोकांना त्यांच्या चुका कळतात, मग ती पोकळी भरून काढता येत नाही. म्हणून ती दरी निर्माण होण्यापूर्वी एकमेकांशी बोला आणि ती भरून काढा. बघा मुलांनो, कोणाच्याही आयुष्यात असे कधीच घडत नाही की लोकांमध्ये मतभेद नसतात, पण जर मतभेदांवर चर्चा झाली नाही तर परिस्थिती कधीही सुधारणार नाही. श्यामराव खाली वाकले आणि चमचा फिरवत बोलले, मला वाटलं होतं की एकमेकांबद्दल वाईट ऐकल्यानंतर तुम्ही लोक नक्कीच आपापसात कायनातबद्दल बोलाल, पण असं काहीही नाही झालं. बरं, या सबबीवर नाही तर निदान दुसऱ्या कोणत्या तरी सबबीवर तुम्हाला काही समज तर आली? सर्वांचे चेहरे उदास होते. श्यामरावाच्या बोलण्याची खुली सर्वांना समजत होती. फक्त सुमित्रा हसत होती. तिच्या पतीच्या समजुतीने ती खूप खुश होती. तिने एकदा सर्वांकडे पाहिले आणि नंतर श्यामरावला एक छोटा फ्लाइंग किस पास केला. श्यामराव हसले आणि डोके खाली घातले. तर मला आशा आहे की आजचे ज्ञान तुम्हा सर्वांसाठी पुरेसे असेल. जेवण खूप चांगले आणि चविष्ट होते. थँक्यू सायली. इतक्या दिवसांनी सर्वांनी घरी बनवलेले जेवण केले. तुझ्या हातात खरोखरच जादू आहे, जादू. सायली हसली. ठीक आहे, उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे. सगळे आपापल्या खोल्यांमध्ये जा आणि झोपा. मग ते वळले आणि सायलीच्या आईला बोलले, विहीनबाई, काही अडचण किंवा त्रास तर नाही? तुम्ही आनंदी आहात का? चला या, आज मी तुम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन जातो. सायलीची आई तिच्या पदराने चेहरा झाकून लाजली. सगळे पुन्हा तिच्यावर हसले. अरे चला, या वयातही लाजणार का? आणि मग 10-12 वर्षात देवाचं बोलावणं येणार आहे. वर गेल्यावर आपण दोघीही लाजू. चला. सुमित्राचे हास्यही थांबण्याचे चिन्ह नव्हते. सायलीने नीलम, वेदिका आणि कायनाच्या मदतीने स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि सर्वजण आपापल्या खोल्यांकडे निघाले. सायली तिच्या खोलीत गेली. एल्सा तिच्या पाळण्यात शांत झोपली होती. तिने तिच्या कपाळावर एक गोड चुंबन घेतले आणि कपडे बदलण्यासाठी बाथरूमकडे जाणार होती, तर दार बंद झाल्याचा आवाज आला. सायली मागे वळून पाहू शकण्याआधीच आदित्यने तिचे मनगट धरले आणि ते तिच्या पाठीवर दाबले. सोना, कुठे चाललीस? इतक्या दिवसांनी हातात आली आहेस. तुला काही कल्पना आहे का मी तुझी किती आठवण काढली? हो, बेडवर पडल्या पडल्या. शैलीने चेहरा करून आदित्यच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकलले. आदित्य त्याच्या छातीवर हात ठेवून जोरात ओरडला. सायली स्तब्ध झाली. ती मागे वळली तेव्हा तो बेडवर पडून ओरडत होता. काय झालं? तुम्हाला ऑपरेशनच्या जागेवर लागले का? हो हो, बघू द्या जरा. सायली बेडवर धावत गेली आणि त्याच्या छातीवर फुंकर मारू लागली. आदित्य मंद हसला आणि मग तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले. मी मस्करी करत होतो सोना. हे काय आहे? अशी मस्करी करतात का? हा, तुम्ही खूप वाईट आहे. जा, माझ्याशी बोलू नका. मी तर बोलणार आणि प्रेमही करणार. त्याने सायलीचे केस तिच्या कानामागे केले. सायलीने पुन्हा एकदा पाळण्याकडे पाहिले आणि नंतर तिचे डोके आदित्यच्या छातीवर ठेवले. धन्यवाद.